खेळ झाले. सरिता, गो सरिता, काय आहे? जेवण बाहेर करूचा. वय आहे नाथा बाहेर चूल तयार करता हा. हा जा कामाकला. अजून बाजारातून सामान पण हाडूचा. पूर्वा इथे एक नवीन व्हिडिओ आहे, कमाल आहे. लवकर ये. पूर्वा जरा सरिताक मदत कर गे बाळ. आजी मलाही काहीतरी काम सांग ना. सामान हाडूचा हा, पण तुका कळतला नाही रे. आजी अगं मग आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो. तुम्ही 2 जण जाऊ नको. पांडू घेऊन जा. पांडू रे पांडू. काय झालं माहिनू? बाजारात जाऊचा हा. हा, पांढरी फुला घेऊन ये. कापूर संपलो हा, घेऊन ये. हा, सुपारी हाड. लक्षात राहतलो. लक्षात राहतला ना. अरे तुका बोलतय मी. माका तू त्यांका कित्याक विचारतस? आजे माझ्या राहिलंय लक्षात. तू काय चाललंस? कुठे नाही. एक काम कर, तू ह्यांच्या बरोबर जा. बाजारातून सामान हाडूचा हा. दत्ता विचार आणखी काय हाडूचा हा का? मी विचारते बाबांना. चला. आता तू किती थांबलस? त्या अनुचा ना काय त्या. पांडू आम्ही ठेवलंय लक्षात. चल पूर्वा या गे लवकर. लक्षात राहतला ना. माका माहिती ओरडू खावच लागत. काय झाला? कित्याक तोंड पाडून बसलस? काय नाही. सांगशील आता? अण्णानं माझ्या नावावर वाटो ठेवले आहे. यात माझी काय चूक आहे? कोणच माझ्याशी धड बोलत नाही, धड वागत पण नाही. या बघ, तुका कोणाशी बोलूची गरज नाही हा. धीर धर. सगळं तुझ्याशी स्वतःक बोलतील. कळला तुका? असाड कित्या घेतो बाजूगिरो जाऊ दे रे बाबा, जाऊन दे. पूर्वा मी जाऊन येईल का? का रे काय झालं? काही नाही, मला कुठेच जावं असं वाटत नाही. बरं ठीक आहे, जाऊन येतो आम्ही. हा हो बरं, नीट सामान आणाल ना? हो. थँक्यू.
आर्चिस, अभि काका येत नाहीये. आता हे काय मध्येच? अरे ठीक आहे ना, त्याला आठवण येत असेल. आपण त्याला थोडा वेळ देऊयात. येळ कया सामान आणूक जाऊचा ना. हो, 1 मिनिट. गेला. गेला, सगळं पाणी गेला. अडचण येणार मध्ये, येणार. काय म्हणाला? काही नाही रे. अगं तो तिथे बसला होता ना आणि काहीतरी करत होता तो. काय करत होता तो? काही नाही, तो असंच काहीतरी करत असतो नेहमी. बाबांना पण राग येतो कधी कधी त्याचा, आणि मला पण भीती वाटते कधी कधी. पूर्वा, डोंट वरी. आपण निघूयात. हा, निघूया निघूया, आपण निघूया. काय झालं? काही कळत नाहीये का? पुन्हा एकदा ट्राय करून बघ ना. गणेश म्हणालो ना, अडचण येत इली, अडचण इली. माधव, गाडी घेऊन आर्चिस कुठेतरी बाहेर चाललाय वाटतं. बरं आहे की, माझ्यापेक्षा उत्तम ड्रायव्हर आहे तो. अरे पण गाडी स्टार्ट होत नाहीये वाटतं. मग काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. अरे मग जाऊन बघ ना. बर, बघतो. आलोच आलोच. आपण गाडी घेऊन नाही गेलो तर चालेल का? अरे म्हणजे बघ ना, निघतानाच असं काहीतरी. पूर्वा, माझा पण या सगळ्यावरती विश्वास नाहीये, पण असं म्हणतात ना तिघांनी जाऊ नये म्हणून, आणि आपण तिघच होत. अगं ह्याचा आणि गाडी बंद पडण्याचा काही संबंध नाही. हा, काहीतरी. हा, गप रे. अर्चिस, हे अर्चिस, अरे काय झालं? बघा ना डॅड, गाडी स्टार्टच होत नाहीये. अरे असं कसं होईल? ते सायलेन्सर मध्ये काय अडकले? हा? हे कोणी टाकलं? कोणीतरी टाकलं असेल. आता स्टार्ट होईल गाडी. जा लवकर जाऊन या. हो काका. मी बोलले होते ना, काहीतरी. हा, लाकूड होता. हो 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 हो. हा, जा. चल बस मागे, आता निघायचं आपल्याला. नीट या. हा, हो हो हो. चला. चलो. सावकाश रे. हो हो. नाथा, काय रे चालला बाबा? अहो जेवण करू चूल बनवू ना, तर जेवण बाहेरच करू लागता ना. कार्याची सगळी तयारी झाली? चालली. हा नाथा, अण्णा गेल्यापासून घर अगदी सामसूम झाला असताना नाही रे? वय काय आता, तिने सगळा ठरवून ठेवलेला आता. आपण फक्त बघित राहायचा. जा जा जाताला ना, आता घडतच राहताला. अजून बराच काय वयत म्हणजे वाटणीचा चालला ना. काय रे नाथा, कोणाच्या वाट्यात काय काय इला? हा अजून कळूचा. हा
13व्यानंतर नेने वकील वाचणार आहात. नेण्याकडे सगळा असताला पण काय रे नाका त्या देव शेताचा का त्या जमिनी देव पुरुष असा ती जमीन ज्याच्याकडे जायत ना तेनी तेचो हिस्सो त्याका दिवकच होयो. आता ती कोणाकडे जायत तर माका काय माहित. पण ता माका माहित वया ना त्या जमिनीत पिकयलेल्याचो हिस्सो देवाक जाता आणि तो हिस्सो तेचो त्याका मिळाकच होयो. गुरुवानू आता काय तर तुम्हीच बघा. मी पडलोय गडी माणूस, मी काय बोलतलो. आता ह्या सगळा माकाच बघू हया. बर जपाक होया सगळा येतय मी. या आई काय करतेस? आता या सगळ्याचो काय उपयोग माका. अरे पण तुका पोरान वागड्या जाऊन बाजारातून सामान हाडूक सांगलंय ना. हा म्हणजे पूर्वाला सांगितलं मी आणायला, ती आणेल ना. अण्णांची आठवण येत असेल ना. इतक्या वर्षा संसार केलो त्यांच्या सोबत आणि अचानक सोडून गेले रे माका. आई आई शांत हो, तू रडू नकोस. बघ तू स्वतःला सावरलं पाहिजेस की नाही. हा माझं अण्णांशी फारसं बोलणं व्हायचं नाही. जे काय आहे ते तुझ्याकडेच. पण आज असं वाटतंय ना की अण्णा असायला हवे होते. बघितलीस ना, वाटण्यांमुळे भांडणं होत आहे. माझ्या लग्नाला विरोध आहे. अण्णा असते ना तर त्यांच्या धाकात राहून हे बोलले पण नसते. माझं लग्न पण झालं असतं. खरा तुझा त्यांच्या धाकानं का होईना सगळ्यांची तोंडा बंद तरी झाली असती. आई
तुला काय वाटतं देविकाबद्दल? पोर भरा हा, पण नशीब बघ त्याचा. म्हणजे तुला पण वाटतं ती या घरात आली आणि अण्णा गेले? तसा नाही रे अभिराम. तू दत्तादादाला का नाही बोलत? तो कसा वागतो माझ्याशी बघितलंस ना तू. असा का वागतो तो? कधीच नीट नाही बोलत. दिसता माका, पण त्याला समजून तो ऐकणारातलो नाही हा. तेव्हा तू तरी आता गप राहू जरा. म्हणजे तो जे काय बोलेल ते मी ऐकून घ्यायचं, किती चुकीचं असलं ना तरी. तसा नाही रे बाबा, पण आता तुमचं बापूस गेलो हा. तुम्ही असे वाद करीत बसलात तर लोक काय म्हणतील? ह्यांचं बापूस गेलो त्याचा ह्यांका काय नाही हा. एकाक वाटो हो आणि दुसऱ्याक लग्नाचा पडला. बरा दिसता का ह्या? नाही ना. माधव बघ कसा कधी वादात पडतो. समजून सांगता, समजून घेता. दादाचं काही नाही केलं, पण हा दत्तादादा ताच. आता मी सांगताय त्या ऐक. तुका देवी कशी लग्न करूचा हा ना, मग जरा धीराने घे. साखरपुड्याचा बोलू आपण. बर मी बोलतय, पण जरा हे दिवस जाऊ दे. ठीक आहे, तू बोलतेस म्हणून मी शांत बसतो, पण दत्तादादा काही बोलला ना तर मी शांत नाही बसणार. अरे पण अभिरामा अभिरा काय माधवराव, काय चालला? काही नाही हो, सहज फिरतोय मी आपला. कार्याची तयारी झाली सगळी? हो हो झाली. हा हा, काही सामान आहे म्हणा. तर ते पूर्व आणि आरची आणायला गेलेत बाजारात. सगळा बरा मग आता घरात? म्हणजे पाण्यापर्यंत कोण जाऊक नाही ना आता? नाही नाही. हा, जरा जपून. गाव आया होय काय हा ह्या तुमका माहित नाही. माका एक बोलायचा होता. हा बोला ना. जरा इकडे या. या बस. हा, जमिनीचे वाटणे जाऊचे असा कळला. हो बरोबर. त्याच जमिनीबद्दल बोलायचा होता माका. बरोबर. त्या देव शेतातल्या जमिनीचा. हो हो, पण त्यातलं मला काही माहिती नाही. ते सगळं दत्ता. हे दत्ता, हॅलो, बाहेर आहे बघू. गुरव आलेत. ये बस. काय झालं गुरुवानू? दत्ता भाऊ, आता मी तुका काय सांगाक नको. आता गावातच राहतोस म्हणजे तुका सगळा माहिती असताला. आता माधवरावांका ह्या कळ्या गोया नाही. त्या देव शेतातल्या जमिनीचा, ती जागा देव पुरुषाची. त्या जागेत जा पिकता ता त्याच्या कृपेन, म्हणजे तेचो तेका वाटो पोत जाऊ गयो. दर अमावास्ये पौर्णिमेक कोंबो दिवचो लागतात. हय, आता पण आम्ही करतील. आतापर्यंत अण्णा होते, पण आता जमिनीचे वाटे होतले ना. आता कोणाच्या वाट्या काय येत त्याका माहित, पण ज्याच्या वाट्यात ती जमीन ये त्यांनी सगळा त्याचा व्यवस्थित करू गया. म्हणजे तेचो वाटो तेका पोत जाव गयो. नाही तर तुम्ही आसात आणि तो सगळा त्याच्यावर असा. अभिराम. हा, अरे आज सगळी तयारी झाली आहे ना? हो, म्हणजे सुरू आहे. सगळ्यांका कार्याचा सांगितलं? होय होय, सगळ्यांना सांगितलं, फक्त देविकाच्या आई वडिलांना सोडून. त्यांना का नाही सांगितलंस तू? ते कित्याक होय आहे? आता काही हे सोयरी जुळणार नाही. हे तू नको ठरवूस. घरात इतरही माणसं आहेत आणि कोणी माझ्या बाजूने नसेल ना तर मी बघेन माझं काय करायचं ते. अभिरामा, अभि माधवराव,
आवरा ते का त्या पुरीन ह्या घरात पाऊल ठेवला आणि अण्णा गेले आणि आता ती पोरगी जर घरात या सून म्हणा नेली तर ह्या घरातलो एक एक माणूस जाय